नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे आणि एक अत्यंत दुःखद बातमी आहे. बातमी आहे नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट होणार आहेत आणि 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तत्पर्य तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. याच वेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हप्ता येण्याआधीच नियमामध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार निष्कर्षाची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत. एकीकडे पीएम किसानच्या 21व्या हप्त्यावेळी समोर 46 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर 21व्या हप्त्यावेळी हा आकडा 92 ते 93 लाखापर्यंत खाली आला. म्हणजेच जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभांपासून मुकावे लागले. आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे. योजनेतून वगळले जाण्याची प्रमुख कारणे: मृत लाभार्थी सुमारे 28,000 नावे काढली. दुहेरी लाभ: एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे 35,000 अपात्र. रेशन कार्ड नियम: कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला लाभ. ITR धारक, आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत शेतकरी अपात्र. 8वा हप्ता कधीपर्यंत मिळणार? राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकरच देण्याच्या तयारीत आहे. 8वा हप्ता डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. तांत्रिक विलंब झाल्यास 1 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे.